नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यामधील फेमस अशी सजुरीची रेसिपी पाहणार आहोत. सातारा जिल्ह्यामध्ये नव्या नवरीची माहेरहून सासरी पाठवणी करताना तसेच सासरहून माहेरी पाठवणी करताना सजुरी ही बुत्तीच्या स्वरूपात दिली जाते. तसेच लग्नामध्ये रुखवताच्या स्वरूपातही अशा प्रकारची सजुरी केली जाते. आपण या व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाणामध्ये सजुरी कशी करायची हे पाहणार आहोत, म्हणूनच हा व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सजुरीमध्ये जे आपण सारण भरणार आहे ते सारण बनवण्यासाठी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही इतर कोणताही तांदूळ वापरू शकता. अगदी रेशनचे तांदूळ वापरले तरी काहीच फरक पडत नाही. हे तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया व 2 पाण्याने स्वच्छ धुवूया. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये तांदळामध्ये काही पाणी राहिलं असेल ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी असा निथळ ठेवून देऊया. आपल्याला हे तांदूळ असेच 10 मिनिटांसाठी या चाळणीमध्येच ठेवून द्यायचे आहेत. 10 मिनिटांनंतर सर्व पाणी निथळलं गेलेलं आहे. आता हे तांदूळ एका सुती कापडावरती पातळ असे सुकत घालून घेऊया. आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये न सुकवता घरामध्ये सुकत ठेवायचे आहेत. अगदी तुम्ही फॅनखाली सुकत ठेवले तरीही चालू शकतात. 15 ते 20 मिनिटांनंतर तांदूळ सुकले आहेत की नाही ते चेक करूया. तर इथे आपल्या हाताला तांदूळ लागत नाहीत, म्हणजे इथे चांगले सुकले गेलेले आहेत असे समजावे. आता हे तांदूळ एका जाडबुडाच्या कढईमध्ये गॅसची फ्लेम एकदम लो करून तांदळाचा किंचितसा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये सजुरीच्या सारणासाठी तांदळाऐवजी राळ्याचा उपयोग केला जातो, परंतु राळे बऱ्याचशा दुकानांमध्ये उपलब्ध नसतात. म्हणूनच सर्वच जण आता सर्रास सजुरीच्या सारणासाठी राळ्याऐवजी तांदळाचाच वापर करतात. तांदळानेही सजुऱ्या छानच तयार होतात. तर इथे 10 मिनिटांनंतर आपल्या तांदळाला छान असा रंग आलेला आहे. हे तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर एकदम बारीक असे दळून घ्यायचे आहेत. मी इथे कमी प्रमाणामध्ये तांदूळ वापरले असल्यामुळे मिक्सरवरतीच बारीक करून घेतलेले आहेत. तसेच रवा चाळायची जी बारीक चाळण असते त्याने चाळून घेतलेले आहेत. परंतु तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये तांदूळ घेणार असाल तर ते आटा चक्कीवरूनच बारीक दळून आणा. तरी ते या तांदळापासून 1 वाटी तांदळाची पिठी तयार झालेली आहे. त्याच वाटीच्या आकाराने इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेऊया. हा गूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये जवळपास गूळ भिजण्यासाठी पाव वाटी पाणी घालून घेऊया. म्हणजेच गूळ बुडेल एवढेच पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे, कारण की गुळालाही बरेचसे पाणी सुटते. हे पातेलं आपल्याला गूळ वितळेपर्यंत गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता सारण तयार करायला घेऊया. इथे एका वाटीमध्ये गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे. तांदळाची पिठी या पातेल्यामध्ये काढून घेऊया व हे गुळाचं पाणी यामध्ये लागेल अशा प्रमाणामध्ये मिक्स करून घेऊया. आपल्याला एकसाथ सर्व पाणी ओतून घ्यायचं नाही, तर अंदाज घेतच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला हे सारण 7 ते 8 तासांसाठी असंच भिजत ठेवून द्यायचं आहे. म्हणजेच तुम्ही जर सजुऱ्या सकाळी करणार असाल तर रात्रीचंच हे सारण बनवून ठेवावे. सारण भिजवून झाल्यानंतर थोडंसं पाणी इथे उरलेलं आहे. या पाण्याचा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी वापर करणार आहोत. 7 ते 8 तासांसाठी हे सारण असंच भिजत ठेवून देऊया. सजुऱ्यांच्या पारीसाठी आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे एका वाटीमध्ये अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. याच वाटीमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घेऊया. तुम्ही नुसतं मैद्याचा किंवा नुसत्या रव्याच्याही सजुऱ्या करू शकता, परंतु असं निम्म प्रमाण घेतलं तर सजुऱ्या खूप छान तयार होतात. मोहनासाठी म्हणून इथे 1 टेबलस्पून वितळून घेतलेलं तूप घालून घेऊया. म्हणजे जवळपास पोहे खायचे चमचा असतो त्याने 3 चमचे तरी इथे तूप लागेल. तूप चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेऊया. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत कणकेचा एक सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, कारण की रवा भिजण्यासाठी जरा जास्तच पाणी लागते. कणकेचा सैलसर असा गोळा मळून झाल्यानंतर जवळपास 2 तासासाठी ही कणिक भिजत ठेवून देऊया. या कणकेमध्ये आपण रव्याचा वापर केल्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी ही कणिक भिजवत ठेवायची आहे. एका रात्रीनंतर म्हणजे जवळपास 7 ते 8 तासानंतर सजुऱ्यांचं जे आपण रात्री सारण तयार करून घेतलं होतं ते चेक करूया. तरी ते सारण बरंचसं कोरडं झालेलं आहे.
यामध्ये थोड्याशा गुळाच्या पाण्याचा वापर करून घेऊया व पेढ्यांसारखं एकदम मऊसूद असं तयार करून घेऊया. सजुरीचं सारण जर खूप जास्त कडक झालं तर एकीकडे कणिक व एकीकडे सारण असे तयार होते. तसेच सजुऱ्या लाटतानाही सजुऱ्या चिरल्या जातात. तर अशा प्रकारे इथे एक गोळा तयार होत आहे, म्हणजे आपलं सजुरीसाठी सारण जे तयार झालेलं आहे ते योग्य आहे समजावे. 2 तासानंतर कणिक छान अशी मऊसूद तयार करून घेऊया. त्यासाठी इथे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडे थोडे गोळ्याचे असे तुकडे करून घेऊया व मिक्सरला छान असं फिरवून घेऊया. अशा प्रकारे कणिक मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेतल्यामुळे सजुऱ्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात. मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेतलेली कणिक या भांड्यामध्ये काढून घेऊया व परत एकदा 5 मिनिटासाठी चांगली मळून घेऊया. कणिक चांगली मळल्यानंतर एक लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. या तयार झालेल्या गोळ्यांवरती झाकण ठेवून आता सारणासाठी जे लागणारे गोळे आहेत ते तयार करून घेऊया. सारणामध्ये थोडीशी वेलची पूड घालूया व सारण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. या गोळ्यांच्या अगदी थोड्याशा कमी आकाराचे या सारणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजेच लिंबाच्या आकाराचे इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. सजुरीचे हे सारण अगदी पेढ्यांसारखं दिसत आहे, तसेच याचा सुगंधही खूप छान असा सुटलेला आहे. सारणासाठी लागणारे व आवरणासाठी लागणारे सजुरीचे गोळे तयार झालेले आहेत. या कणकीची एक गोळी घेऊया. या गोळ्याला खोलगट असा आकार देऊन घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो अगदी त्याप्रमाणेच इथे सारण भरून घ्यायचं आहे व या पातीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. या पातीचं जर तोंड नीट बंद केलं नाही तर सजुऱ्यांमधील सारण बाहेर येईल व सजुरी तेलात टाकल्यानंतर ती फुटली जाते. तर अशा प्रकारे इथे गोळ्यामध्ये सारण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे व तोंडही चांगलं मिटवून घ्यायचं आहे. हे तयार झालेले गोळे झाकण ठेवून द्यायचे आहेत व लागेल असे लाटून घ्यायचेत. आता सजुऱ्या लाटायला घेऊया. यातील एक गोळा घेऊन त्याला थोडासा मैदा लावून घेऊया व ही सजुरी आपल्याला मधी न लाटता एकदम कडेकडेने लाटून घ्यायची आहे. तसेच ही सजुरी एकदम हलक्या हाताने लाटायची आहे. आपल्याला ही सजुरी खूप जास्त जाडही ठेवायची नाही व जास्त पातळही ठेवायची नाही. अशा प्रकारे 4 ते 5 सजुऱ्या लाटून झाल्यानंतर सजुऱ्या तळून घेऊया. सजुरीसाठी लागणारे गोळे जर तयार असतील तर सजुऱ्या लाटायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही ह्या सजुऱ्या करतही तळून घेऊ शकता. इथे आपल्या सजुऱ्या छान अशा लाटल्या जात आहेत. त्यातील सारण अजिबातही बाहेर येत नाही. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक सजुरी सोडून घेऊया. आपल्याला ह्या सजुऱ्या मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. तसेच कढईमध्ये जास्त गर्दीही करून घ्यायची नाही. अशा प्रकारे सजुरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या यावरती तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे ती चांगली टम्म अशी फुगली जाते. सजुरी दोन्ही बाजूनी छान अशी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊया. एकदम पांढऱ्या शुभ्र अशा सजुऱ्या तेलामधून बाहेर काढल्या तर सजुऱ्या जास्त दिवस टिकत नाहीत. तसेच त्या चवीलाही छान लागत नाहीत. या सजुरीला दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन रंग आलेला आहे. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व सजुऱ्या तळून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपल्या सजुऱ्या तळून झालेल्या आहेत व तुम्ही इथे पाहू शकता आपल्या सजुऱ्या एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. यातील एक सजुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी शेवटपर्यंत या सजुरीमध्ये सारण पोचलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या सजुऱ्या नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.